आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते आहे पालघरमधून। इथं मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थांचा एक साठा पालघरमध्ये सापडलाय। मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या सातवलीमध्ये एका झोपडपट्टीमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि ज्वलनशील पदार्थ सापडलेत। कशासाठी तिथे होते अजूनही समजत नाहीये। एटीएस सुद्धा या कारवाईमध्ये सहभागी आहे। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, एटीएस तिथे पोहोचली आहे, मुंबई पोलीस तिथे पोहोचले आहेत, कारण का एवढा साठा तिथे का पालघरमध्ये होता? मयुरेश, अधिकारी जे आहेत, एटीएसचे अधिकारी आहेत या पालघरच्या एसपी आहेत, त्या फोन उचलत नाही, त्यामुळे अधिक माहिती आहे की जी अजूनही मिळत नाहीये। मात्र एवढं नक्की आहे की मुंबई एटीएस, ठाणा एटीएस आणि पालघरच्या एटीएस यांनी एक संयुक्तरित्या ही कारवाई केलेली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग नजीकचं जे सातवलीच्या जवळचं वराई फाटा आहे त्या इथे एक कारवाई केलेली। त्याच्या बाजूला एक गोदाम होतं, झोपड्यासारखं एक गोदाम होतं। त्या गोदाममध्ये जमिनीखाली हा पुरून ठेवलेला मोठ्या प्रमाणात साठा होता। प्राथमिक असा अंदाज आहे, तिकडनं माहिती मिळते की डेटोनेटर तिथून मिळालेला आहे, एक ब्लॅक पावडर आहे, सफेद पावडर आहे, अशा स्वरूपाचा हा ज्वलनशील साठा जो आहे हा मिळालेला आहे। मात्र अधिकृतरित्या कोणताही पोलीस अधिकारी, जे वरिष्ठ अधिकारी आहे, बोलत नसल्यामुळे हा अधिकृत आकडा आपण सांगू शकत नाहीये। पण अंदाजे 15 ते 18 किलोचा साठा मिळण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते आहे। मयुरेश, ठीक, धन्यवाद प्रभाकर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे पालघरमधला हा साठा का तिथे होता अजूनही समजत नाहीये, कारण पोलिसांकडून काही स्पष्टीकरण आलेलं नाहीये।